शेतकरी मंडळी रामराम. ज्या आपल्या शेतकरी बांधवांनी गव्हाची पेरणी केलेली आहे ते प्रत्येक शेतकरी बांधवांना वाटते की आपल्याला गहू पिकाचं उत्पादन हे जास्त आलं पाहिजे. आता गहू पिकाचं उत्पादन कसं जास्त आपल्याला काढता येईल हे 4 गोष्टीवर डिपेंड करते किंवा 4 गोष्टी अवलंबून राहते. सगळी पहिलं म्हणजे योग्य पाणी व्यवस्थापन, योग्य फवारणी व्यवस्थापन, आणि सगळी तिसरं महत्त्वाचं म्हणजे योग्य वेळेवर योग्य पेरणी, आणि चौथा सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य खत व्यवस्थापन. ठीक आहे ना. आता योग्य फवारणी केव्हा करावी हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. आता योग्य खत व्यवस्थापन कसं आणि कोणतं करावं आज व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. हा संपूर्ण आपला गहू पीक आहे आणि या गहू पिकाला आपण हा पहिला डोस जो आहे तो देऊन देत आहे. आता आपल्या गहू पिकाला रेकॉर्ड ब्रेक म्हणजे एकरी 30 क्विंटल उत्पन्न आपल्याला घ्यायचं असेल तर गहू पेरणी झाल्याबरोबर पहिला डोस आपण कोणता द्यावा, त्यामध्ये कोणते घटक असायला पाहिजे आणि मात्रा किती द्यावी हे सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. म्हणून तुम्ही आपल्या शेती मित्र ओशन या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे कामाची माहिती रोज आपल्यापर्यंत येत राहणार आहे. आता या गव्हाच्या पहिल्या डोसमध्ये आपण कोणतं खत घ्यायला पाहिजे. आपण यामध्ये युरिया आणि झिंक सल्फेट म्हणजे झिंक आणि सल्फर हे घेतलेलं आहे. ठीक आहे ना. कारण हे जे खत आहेत हे लगेच आपल्या पिकाला उपलब्ध होतात. आता याची मात्रा किती घ्यावी आणि खत कसं द्यावं. आता सगळी पहिले आपण कार्य पाहू झिंकचं, की झिंक आपल्या गहू पिकामध्ये काय काम करते. आता झिंकचं सगळ्यात मोठं कार्य म्हणजे आपल्या गहू पिकामध्ये फुटे वाढण्याचं काम झिंक करते, आणि जेवढे जास्त फुटे येतील तेवढं आपलं उत्पादन वाढणार आहे. दुसरं म्हणजे आपला गहू कुठतरी पिवळा पडला असेल, एखादं पाणी शिल्लक झालं असेल, त्यांनाही शिल्लक पडलं असेल तर त्याला हिरवगार करण्याचं काम झिंक सल्फेट करते. अरे झिंक मार्केटमध्ये 3 प्रकारे उपलब्ध आहे. ठीक आहे ना. झिंक सल्फेट 3 प्रकारे उपलब्ध आहे. पहिलं झिंक आहे त्यामध्ये 21% झिंक आपल्याला पाहायला मिळते. दुसरं म्हणजे जे आपण फवारणीच्या माध्यमातून झिंक वापरतो, झिंक चिलिटेड EDTA फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळते, ते आपल्याला फवारणीच्या माध्यमातून वापरतो. आणि तिसरं झिंक आहे झिंक 33%. ठीक आहे ना. ज्यामध्ये आपल्याला झिंक पाहायला मिळते 33% आणि सल्फरची मात्रा पाहायला मिळते 15%. दोन्ही ग्रेड आपल्या गहू पिकासाठी उत्तम काम करतात. आणि यासोबत युरिया आपण देत आहे म्हणजे लगेच आपल्या पिकांना अन्नद्रव्य ती मिळते. आता हे याची मात्रा किती द्यावी आणि कसं द्यावं, तर एकरी 1 बॅग आपण युरिया घेतलेला आहे आणि एकरी 5 किलो झिंक सल्फेट हे घेतलेलं आहे. आता हे 10 किलोची बॅग आहे, यामध्ये आपलं 2 एकर शेत होते. ठीक. शेतकरी बंधूंनो, अतिशय कमी खर्चामध्ये आपलं हे पहिलं खत होऊन जाते. म्हणजे 270 रुपयाचं आपल्याला युरिया पडते आणि साधारणतः 750 ते 800 रुपयाची बॅग आहे झिंक सल्फेटची. 33% झिंक थोडंसं 100 रुपये महाग आहे, परंतु काम दमदार आहे. 1500 रुपयामध्ये 2 एकर शेत आपलं पहिला डोस होऊन जाते, आणि तो सुद्धा दमदार. झिंक सल्फेट आपण पूर्णपणे हे मिक्स करून घेत आहे. यामध्ये जे दोन्ही ग्रेड आहे, झिंक आहे, सल्फर आहे आणि युरिया आहे, दमदार खत व्यवस्थापन जे आहे ते आपलं होऊन जाते. शेतकरी म्हणून जर आपल्याला झिंक सल्फेट द्यायचं असेल तर एक तर आपण प्लेन द्या किंवा युरियाच्या माध्यमातून द्या. परंतु ज्या खतामध्ये फॉस्फरस आहे, स्फुरद आहे, शक्यतो त्या खतामध्ये आपण झिंक सल्फेटचा वापर जे आहे ते करू नका. यानं काय होते की धड आपल्याला फॉस्फरसचा रिझल्ट भेटत नाही आणि धड आपल्याला मग झिंक सल्फरचा रिझल्ट भेटत नाही. म्हणून आपण युरियासोबत दिलं तर उत्तम कामगिरी आपली होऊन जाते. शेतकरी मंडळी, आपण खत व्यवस्थापन करतो, मागे जे खत आणतो पण त्याचा आपल्याला फायदा होतो की नाही आपल्याला माहीत नसते. परंतु योग्य स्टेजवर आपण योग्य निर्णय घ्या, योग्य खताची ग्रेड वापरा, आपला हमखास फायदा होणार आहे. म्हणजे एकरी 30 क्विंटल ॲव्हरेज गहू पिकाचा यावर्षी आपल्याला काढायचंच आहे. योग्य खत व्यवस्थापन आणि योग्य फवारणी व्यवस्थापन. म्हणून तुम्ही असे आपल्यासोबत जुळून राहा, म्हणजे असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहणार आहे. शेतकरी बांधवांना फायदा झाला पाहिजे हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. धन्यवाद. या व्हिडिओ संदर्भात आपले प्रश्न असतील तर नक्की विचारा, आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. या व्हिडिओमध्ये आपण थांबणार येतच, परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. धन्यवाद. जय जवान जय किसान.